नमस्कार मंडळी, स्वर्ग कोकणचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत. या व्हिडिओची सुरुवात होते ती म्हणजे आमच्या शेतीकडून. बघा संध्याकाळचा असा निसर्ग. आणि मंडळी तुम्हाला दाखवायचं झालं ना तर आता मी आमच्या शेतीकडे आलो आहे, जी आपण तिथून गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली होती त्या सुटून आता थेट आपण शेतात आलेलो आहोत. आणि इकडे बघू शकताय जो काही त्याच्या गेल्या व्हिडिओमध्ये काहीतरी आपण पावट्या लागवड केलेला होता त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. आणि आज बघा फायनली बघा पावटा बघा कसा आला तो, जबरदस्त. आणि आता कसं आहे हे बघा, फुलं बघा आलीत, हे बघा असं संपूर्ण शेतात बघा पावटा बघा एकदम हिरवागार बहरला आहे. हा 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 हा. आता काही काळानंतर हे बघा इकडे अर्धे शेंगा पण लागलेत. त्याला आमच्याकडे ना वाळाच्या शेंगा म्हणतात. हे बघा, हे बघा. आणि काही ठिकाणी फुलं आहेत अजून. हा बघा अशा प्रकारे हा पावटा आलाय बघा. आणि मंडळी इकडे बघू शकता, हा बघा असा भरलाय पावटा संपूर्ण शेताला, जबरदस्त. आणि इथे बघा याला ना मस्त असं जे काही संरक्षणासाठी तिथे त्याला आमच्याकडे बुजगावणं म्हटलं जातं. आहे बघा, त्याला काहीतरी शर्ट घातलेला आहे. लावणीमध्ये जो कोट वापरतात ना घालण्यासाठी, रेनकोट, तो बघा फाटलेला होता, तो काठीला लावलेला अडकवलेला आहे बघा. आणि पावट्याचं तो संरक्षण करतो, जबरदस्त. बघा हवा आली ना तो जो काही फाटलेला कागद आहे ना तो बघा हलतोय. चला फायनली कुठेतरी मेहनत आपली कामी आली. हा 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 हा. आणि याची भाजी होते ना एक नंबर, जबरदस्त या शेंगांची. अजून काय आतमध्ये जे काही दाणे असतात ना ते काही धरलेले नाहीत. हे बघा इथून दिसत आहेत बघा कशी ते. अजून काय आतमध्ये काही बी वगैरे काही धरलेलं नाही. थोडं अजून वेळ जाईल पण हे बघा बघू शकताय. इकडे बघा काही ठिकाणी फुलं देखील आहेत. आणि मंडळी इकडे बघू शकता आता काही जी पुढच्या वर्षीची भाजवणी केली जाते ना तिला बघा, त्या भाजवणीच्या अगोदरची तयारी म्हणजे इकडे बघा गवत वगैरे अशा वरण काढून ठेवलेले आहे गवताच्या, व याला आमच्याकडे वरडी म्हणतात. या बघा हे सर्व आता काढून ठेवलेले आहेत. हे बघा इकडे बघू शकताय मंडळी, इकडे बघा विहीर आहे आणि बाजूला तिकडे मम्मी इकडे कपडे धुते. हे बघा कपडे धुते आणि या विहिरीचं पाणी वगैरे काढून कपडे धुतले जाते बघा. आता दाखवतो असं कोणी या बघा अशा प्रकारे याला आमच्याकडे कांडं म्हणतात. आणि जे त्या रशी बांधली गेलेली आहे. आणि अशा प्रकारे कोणी जे विहिरीचे पाणी काढलेलं त्यांनी कमेंट करून नक्की कळवा बघा. बघा इकडे अर्धी आता एक बादली भरलेली आहे. हे बघा आणि या बादलीला आहे ना रशी बांधलेली आहे. याला आमच्याकडे काढणं म्हणतात. हे बघा. आणि दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे जे काही तेलाचे वगैरे काही केणं असतात ना त्यांना कटिंग केलं जातं अर्धा भाग आणि त्यांना दोरी बांधली जाते. हे बघा. शुभ सकाळ मंडळी, आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आता फायनली खरं तर आहे ना सकाळची घाई गडबडत झाली. काल जी लाकडं काढून ठेवलेली होती ते आज घरी आणायची आहेत. ज्या काही आता गाडी येईल थोड्या वेळात आणि ती आता गाडीमध्ये भरायची आहेत लाकडाच्या भाऱ्या आणि त्या आता घरी आणायच्या आहेत. तर चला मंडळी
झटपट आता जाऊया थेट. सर्व माणसं गेलेत तिकडंच खालती, तर आपण पण जातो. चला मंडळी, इकडे बघा काजूला बघा मोहर आले बघा कशी ते, हे बघा. चला मंडळी, आज बघू शकताय वातावरण बघू शकताय. आज थोडं आहे ना ढगाळ असं वातावरण झालं आहे. हे बघा सकाळपासून झालं आहे. आता बघा फायनली सूर्यदेवांचं देखील दर्शन झालेलं आहे. चला झटपट जाऊया लाकडं आणायला. चला आता फायनली लाकडं सर्व गाडीमध्ये भरलेले आहेत. खरं तर ते शूट करून दाखवलेलं आहे. चला आता थेट आपण आता जाणार आहोत घरी. चला मंडळी, फायनली लाकडं आणलेली आहेत. आता तिथे थोड्या वेळात गाडी येईल घरात. चला फायनली इकडे बघा गाडी आता खाली केलेली आहे. आणि ह्या बघा लाकडं बघा किती आणलेली. इकडे 2 भार येतात, ही सर्व तोडायची आहेत. हे बघा आता दुपार झाली आणि दुपारचं तर ऊन बघू शकताय. तर चला मंडळी, फायनली लाकडं वगैरे सर्व गाडीतून काढलेले आहेत आणि आता ती फक्त तोडायची फक्त बाकी आहेत. तर आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी आले असतील ना, त्यांनी जे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ना ते दाबायला विसरू नका. तर मंडळी, तुर्त या व्हिडिओची रजा घेऊया. या कोण आपलंच असेल, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.